हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ह्या चॅप्टरच्या शेवटच्या लेक्चरला आपण काय बघितलं, म्हणजे मागच्या लेक्चरला तर आपण शिकलो आर एच विटाकर यांनी मांडलेली जी पंचसृष्टी पद्धती होती आणि क्रायटेरिया जे होते की ज्याच्यावरती क्लासिफिकेशन आधारलेलं आहे, अशा क्रायटेरियांची माहिती आपण घेतली. जसं ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रेड्स आपण बघितले. सेल्युलर ग्रेड, सेल्युलर टिश्यू ग्रेड, ऑर्गन सिस्टीम ग्रेड, अशा पद्धतीचे ऑर्गनायझेशन आपण बघितले. दुसरा जो त्यांचा मुद्दा होता तो म्हणजे बॉडी सेगमेंटेशन, की बॉडी किती प्रकारात सेगमेंट झालेली आहे. तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजेच बॉडी सिमेट्री, कशा पद्धतीचं बॉडी सिमेट्री दर्शवते. असिमेट्रिकल काही असतात, काही सिमेट्रिकल असतात. सिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स हे रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री दर्शवतात. त्याच्यानंतरचा जो तिसरा क्रायटेरिया होता तो म्हणता जर्म लेअर, किती लेयर्स पासून त्वचा बनलेली असते ह्या ॲनिमल्सची. जर्म लेअर मध्ये आपण बघितलं डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय रचना, ही सुद्धा आपण शिकलो. त्याच्यानंतर चा जो मुद्दा होता तो होता बॉडी कॅव्हिटी, देहगुहा ही कशी असते. ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतला. याच्यामध्ये असिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि युसिलोमेट. असिलोमेट म्हणजे देहगुहा नसलेले, युसिलोमेट म्हणजे खरीखुरी देहगुहा असलेले, आणि स्युडोसिलोमेट म्हणजे आभासी फसवी देहगुहा असलेले. हे सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर आपण ह्या तर्कावरती एक टेबल बघितला होता की हाऊ द किंगडम एनिमॅलिया गेट क्लासिफाय. It is classified on the body organization, that is the cellular grade and organ system grade. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बॉडी सेगमेंटेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीच्या पुढे आपण 10 फायलम बघितले होते, वन बाय वन. हे 10 फायलम होते पोरीफेरा, प्रोटिस्टा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्कल हेल्मिंथिस, ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, त्याच्यानंतर हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. अशा प्रकारचे 10 फायलम आपण बघितले होते. ह्याच 10 फायलमचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे ह्या लेक्चर पासून. वन बाय वन वी विल टेक ईच फायलम इन डिटेल. हे 10च्या 10 फायलम आता आपण अगदी व्यवस्थितरित्या बघणार आहोत, त्याची इत्थंभूत माहिती मिळवणार आहोत. मग स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरला. पहिला जो फायलम आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरा, ऑल टाइप्स ऑफ स्पॉन्जेस कम इन दिस फायलम. सगळेच्या सगळे जलीय स्पॉन्ज जे आहेत ते ह्या क्लासमध्ये येतात, या फायलम मध्ये येतात. चला, तुमच्या स्क्रीनवरती आहे फायलम पोरीफेरा बद्दलची इन्फॉर्मेशन. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. Phylum Porifera. These animals are with the simplest body plan and are called sponges. They bear numerous pores on their body. Those pores are called as ostia and oscula. बघा, हे जे एनिमल्स असतात ना, हे अत्यंत साधं स्ट्रक्चर पोजेस करतात, सिम्पलेस्ट बॉडी यांची, आणि यांच्या शरीरावरती जे काही छिद्रे आहेत यांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हटलं गेलेलं आहे. These are aquatic animal. Most of them are marine and few are freshwater dwellers. बहुतांश हे प्राणी समुद्रीय आहेत, समुद्रामध्ये सापडतात, पण अत्यंत तुरळक यांच्या काही गोष्टी आहेत, एनिमल्स आहेत, ज्या फ्रेश वॉटर मध्ये अत्यंत तळाशी सापडतात, खोलवर. मोस्ट ऑफ एनिमल्स हॅज असिमेट्रिकल बॉडी. ह्या जे ऑर्गॅनिझम आहेत हे असिमेट्री दर्शवतात, म्हणजे कोणताही ठराविक आकार नाहीये. यू कॅनॉट कट देम इनटू टू इक्वल हाल्व्स. फॉर these animal have special type of the cells, collar cell.
यांना विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात, गळपट्टी पेशी, ज्यांना कॉलर सेल्स असं म्हणतात. These animals are always attached to the substratum, hence they do not show the locomotion, hence they are referred as sedentary animals. हे जे प्राणी आहे ना, हे त्या पाण्याच्या तळाशी म्हणजे समुद्राच्या तळाशी दगडांना घट्ट किंवा त्या वाळूला घट्ट चिकटलेले असतात. हे कशाचा तरी आधार घेऊन घट्ट चिकटलेले असतात, म्हणून हे लोकोमोशन दाखवत नाही, म्हणजे हे इतरत्र फिरत नाही. Their spongy body is supported by the spicules or sporangine fiber. Spicules are made up of the calcium carbonate or silica. यांच्या शरीरावरती ना काही स्पिक्युल्स असतात, काही क्षुल्लके असतात. आता हे जे आहेत ना, हे कॅल्शियम कार्बोनेटची बनलेली असतात, कारणाने अत्यंत हार्ड असतात. कॅल्शियम कार्बोनेट हा अत्यंत हार्ड सबस्टन्स आहे. These animals, 7th point, these animals feed upon a small organism taken their body along with water. Water is taken through ostia and given out through the oscula. यांच्या शरीरामध्ये भरपूर सारे छिद्र आहेत. मग हे काय करतात, पाणी शोषून घेतात, एका छिद्रातून पाणी घेतात, दुसरीकडून ते बाहेर सोडतात. हे काय करतात, ह्याचद्वारे त्यांचं अन्न मिळवतात. मग जेव्हा ते पाणी आतमध्ये ओढतात तेव्हा पाण्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम ते शोषून घेतात आणि त्यांना भक्षण करून ते जगतात. हे पाणी जे आहे ते ऑस्टिया मधून घेतलं जातं आणि ते ऑस्क्युला मधून सोडलं जातं. ऑस्टिया आणि ऑस्क्युला तुम्ही बाजूच्या आकृतीमध्ये बघू शकता. ऑस्टिया अँड ऑस्क्युला, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट, these animals reproduce by budding, an asexual method, and by sexual methods. Besides, they have a good ability of regeneration. हे सेक्शुअली पण रिप्रोड्यूस होतात, असेक्शुअली पण रिप्रोड्यूस होतात. असेक्शुअली हे रिप्रोड्यूस होतात बडिंग या प्रोसेसने, तर सेक्शुअली सुद्धा यांच्या मेथड्स आहे आणि रिजनरेशनची सुद्धा यांची कपॅसिटी आहे, म्हणजे पुनर्जननाची. पुनर्जनन काय असतं हे आपण मागच्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. एक्झाम्पल यांचे सायकॉन, युस्पोंजिया, बाथ स्पंज म्हणजे आंघोळीसाठी वापरले जातात हे स्पंज. त्याच्यानंतर हायलोनिमा आणि युप्लेक्टेला हे आहेत त्यांची उदाहरणं. सी फायलम पोरीफेरा हा जो फायलम आहे याच्यातले सगळेच्या सगळे जे ॲनिमल्स आहे, ऑर्गॅनिझम्स आहे, हे मोस्टली मराईन असतात. त्याच्यानंतर यांच्या शरीरावरती स्पॉन्जेस असतात, ज्यांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला असं म्हटलं जातं. ऑस्टिया मधून ते वॉटर गेन करतात, ऑस्क्युला मधून ते बाहेर सोडतात. ह्याच त्यांच्या गेन, टेक आउट आणि टेक ऑफ मधून जे ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम संपर्कात येतात तेच त्यांच्यावरती काय करतात, भरण पोषण त्यांचं होतं. हे जे काही स्पॉन्जेस आहेत यांच्या शरीरावरती असंख्य काय असतात, स्पिक्युलास असतात, जे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतात, जे अत्यंत कठीण हार्ड असे कव्हर्स असतात. त्याच्यानंतर यांना गळपट्टी म्हणजेच कॉलर सेल्स सुद्धा असतात. ठीक आहे. यांच्या शरीरावरती असंख्य स्पोअर्स असतात. हे जे ॲनिमल असतात हे मोस्टली मराईन आणि यातले थोडेफार हे ॲक्वॅटिक असतात आणि ते ड्वेलर्स असतात, म्हणजे खोल वर पाण्याच्या तळाशी ते आढळतात. हे एखाद्या खडकावरती, एखाद्या जमिनीला म्हणजे तळाशी घट्ट रोवून बसलेले असतात, म्हणजे हे फिरताना नसतात, फिरत नाही. थोडक्यात हे मोटाईल किंवा यांना लोकोमोशन नाही करत आहे, यांना सिडेंटरी म्हणतात. सिडेंटरी म्हणजे स्थानबद्ध, एकाच ठिकाणावरती ते असतात. त्याच्यानंतर हे जे आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन पण करतात आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पण. असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात हे बडिंगने, तर सेक्शुअली रिप्रोडक्शन सुद्धा हे दाखवतात. तसंच रिजनरेशन कपॅसिटी सुद्धा यांच्यामध्ये असते. पोरीफेराचे जे उदाहरण आहेत ते आहेत सायकॉन, स्पॉन्ज. अजून कॅरेक्टरिस्टिक बद्दल बोलायचं झालं तर हे असिमेट्रिकल बॉडी दाखवतात, म्हणजे यांचा आकार ठराविक नाहीये, हे कोणत्याही आकाराचे असू शकतात. खूप सारे पॉइंट आपण बघितले, पुस्तकात दिलेले पॉइंट सुद्धा, आणि ते तुम्हाला व्यवस्थित नोट्स मध्ये लिहायचे आहे स्क्रीनवरती जे आताच आपण बघितले. तर हा होता आपला फायलम पोरीफेरा. ठीक आहे.
पोरिफेरा. ह्याच्यानंतरचा जो दुसरा फायलम आपल्याला घ्यायचा आहे तो फायलम आहे फायलम सिलेंटराटा, किंवा यालाच दुसरं नाव आहे निडारिया. फायलम सिलेंटराटा और निडारिया. याची उदाहरणं आहेत बघा, हायड्रा, सी एनिमोन, फायसिलिया. हे सुद्धा समुद्रीय जीव आहेत. मग यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा तुमच्या स्क्रीनवरती. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. फायलम सिलेंटराटा और निडारिया. Body of these animals is cylindrical or umbrella like. If it is cylindrical, it is called as polyp. Polyp म्हणजे काय? बहुशुंडक. And if it is umbrella like, then it is called medusa. Medusa म्हणजे छत्री सारखा, छत्री. Second point, most of these animals are marine. Only few are fresh water dwellers. याच्यातले सुद्धा बहुसंख्य जे प्राणी आहेत, बहुसंख्य जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे कसे आहेत तर हे आहेत समुद्रीय, आणि फार थोडेसे हे फ्रेश वॉटर ड्वेलर म्हणजे गोड्या पाण्यामध्ये तळाशी सापडतात. थर्ड, बॉडी ऑफ these animals is radially symmetrical and diploblastic. आता इथं बघा, यांची जी बॉडी सिमेट्री आहे ती रेडियल सिमेट्री आहे. म्हणजे ऍक्सिस मधून जाणारा कोणताही छेद हा एका प्लेन मध्ये त्यांचं काय करतो, डिव्हिजन करतो दोन तुकड्यांमध्ये. त्याच्यानंतर हे डिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे यांचं जे शरीर आहे, शरीर स्तर, जनन स्तर, हे दोन स्तरांपासून बनलेलं आहे. फोर्थ, निडोब्लास्ट bearing tentacles are present around the mouth. Tentacles are useful for capturing the prey, whereas the nidoblast inject the toxin in the body of the prey. आता बाजूची आकृती बघा, हायड्राची आकृती दिसते. वरचे जे पार्ट आहे ना त्याला टेंटॅकल्स म्हणलेले आहे ना, छोटी छोटी शुंडक आहेत ती टेंटॅकल्स. हे टेंटॅकल्सचं काम काय आहे तर हे त्यांचं भक्ष्य पकडतात. खाण्यापिण्यासाठी लागणारे जे काही आहेत भक्ष्य ते पकडतात. आणि यांच्यामधले जे निडोब्लास्ट आहेत हे काय करतात, त्यांच्या शरीरामध्ये पॉइझन इंजेक्ट करतात. म्हणजे या शुंडकाच्या आतमधला जो पार्ट आहे तो निडोब्लास्ट तो काय करतो, पॉइझन इन्सेक्ट करतो, जेणेकरून तो जो प्रे आहे तो जागीच मरतो. आणि मग हे ते भक्ष्य करतात, खाऊन घेतात. हे टॉक्सिन इंजेक्ट करण्यासाठी निडोब्लास्टचा उपयोग होतो. Those are useful for the protection too. अर्थात हे भक्ष्य करण्यासाठी तर आहेच आहे, पण जर यांच्यावरती कोणी अटॅक केला यांना खाण्यासाठी तर त्यांचं स्वरक्षणासाठी सुद्धा ते या टेंटॅकल्स आणि निडोब्लास्टचा काय करतात, उपयोग करतात. एक्झाम्पल्स आहेत यांचे, हायड्रा, ऍडमेसिया, दॅट इज सी एनिमोन, फायसिलिया, त्याच्यात मॅन ऑफ वॉर असं सुद्धा म्हणतात त्याला. पोर्तुगीजच्या मॅन ऑफ वॉर मध्ये याचा वापर केला होता. त्याच्यानंतर ऑरेलिया, जेलीफिश असं म्हणतात तिला, आणि कोरल्स हे त्याचे आहेत उदाहरणं. डायग्राम एकदा बघून घ्या काळजीपूर्वक. हायड्रा टेंटॅकल्स वरती, देन माउथ, देन टेस्टिस, टेस्टिस म्हणजे वृषण, त्याच्यानंतर ओव्हरीज अंडाशय, अर्थात दोन पार्ट आहे म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आहे. त्याच्यानंतर बॉडी आणि न्यू बर्ड्स कसे यांचं वाढ होते. ॲनिमल्स ऑफ निडरियम फायलम खाली सुद्धा दोन दिलेले आहेत, कोरल आणि सी एनिमन, सी एनिमोन दोन्ही याच्या डायग्राम सुद्धा आहेत. प्लीज सी केअरफुली. सो सिलेंटराटा किंवा निडारियाच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे जे ॲनिमल आहे हे ॲक्वॅटिक ॲनिमल आहे आणि मोस्टली दे आर फाउंड इन मराईन वॉटर, म्हणजे समुद्रामध्ये राहणारे आहेत. त्याच्यानंतर हे जे आहेत थोडेफार फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतात, पण ते खोलवर सापडतात. ह्या ॲनिमल्सला टेंटॅकल हा त्यांचा मेन पार्ट आहे जो माउथ शेजारी आहे, माउथ वरती आहे. आणि ह्या टेंटॅकल्स ते भक्ष्य पकडण्यासाठी करतात. टेंटॅकल्स मध्ये निडोब्लास्ट नावाचा पार्ट आहे जो टॉक्सिन इंजेक्ट करतो त्या प्रेच्या शरीरामध्ये, भक्ष्याच्या शरीरामध्ये, जेणेकरून तो मरतो आणि त्याला ग्रास्प करणं, त्याला खाणं सोपं जातं ह्या
ॲनिमल्सला, ऑर्गॅनिझम्सला. हे जे ॲनिमल्स आहे हे रेडियल सिमेट्री दाखवतात, अरीय सममिती दाखवतात आणि यांची जी त्वचा आहे, शरीर त्वचा ही द्विस्तरीय आहे. दोन डिप्लोब्लास्टिक द्विस्तरीय रचनेपासून यांचं शरीर बनलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे टेंटॅकल्स हे फक्त भक्ष पकडायचं काम नाही करत, तर याच्या सोबतच हे काय करतात तर प्रोटेक्शनचं सुद्धा काम करतात. म्हणजे जर त्यांच्यावरती कोणी अटॅक केला तर ह्याच टेंटॅकल्सद्वारे ते समोरच्या त्यांच्या जो काही खाण्यासाठी येतोय त्यांना त्यांच्या शरीरात टॉक्सिन सोडू शकता आणि त्याला परतवून लावू शकता किंवा स्वतःचं संरक्षण त्याच्याद्वारे करू शकता. एक्झाम्पल्स आहेत त्याचे हायड्रा, सी एनिमोन, फायसिलिया हे आहेत एक्झाम्पल्स. फायलम सिलॅन्डॅराटा म्हणजेच निडारियाची. ठीक आहे, डायग्राम सुद्धा तुम्ही बघितला. तुम्हाला काय करायचं आहे आजच्या लेक्चरला, तर तुम्हाला फायलम पोरिफेरा आणि त्याच्यानंतर फायलम सिलॅन्डॅराटा म्हणजे निडारिया या दोन्हींचे तुम्हाला पॉइंट्स लिहून काढायचे आहेत, जे आपण स्क्रीनवरती बघितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याचे डायग्राम सुद्धा काढायचे आहे. परीक्षेला कोणत्याही फायलमची एखादी डायग्राम तुम्हाला विचारली जाऊ शकते 2 मार्काला, त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी सुद्धा सज्ज राहायचं आहे. तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत आणि याच्या पुढचे जे फायलम आहे ते आपण शिकणार, पण कधी? नेक्स्ट लेक्चरला. मग तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.